सुंदरबनच्या जंगलात सुगरण कोंबडीताई आपल्या पिल्ल्यांना घेऊन घराच्या बाहेर दाणे टिपत होत्या. पिल्ली दाणे खाण्यात मग्न झाली होती. सुगरण कोंबडीताई आपण खात होत्या, आणखी पिल्ल्यांना देत होत्या. तेवढ्यात काय झालं, आकाशातून एक गरुड पक्षाचं पिल्लू आलं आणि ते एका सुगरण कोंबडीताईच्या एका पिल्ल्याला टोचा मारू लागलं. हे बघून सुगरण कोंबडीताईंना खूप राग आला आणि त्या उडत उडत गेल्या आणि त्या पिल्ल्याला त्यांनी टोचा मारल्या आणि त्या पिल्ल्याला जखमी केलं. त्यामुळे ते पिल्लू घाबरलं आणि मग सुगरण कोंबडीताई म्हणाल्या, अरे का निष्कारण माझ्या बाळांना त्रास देतोयस? तुझी काय आम्ही खोड काढल्या का असं वागलास तू? असं म्हटल्यावर ते पिल्लू काही बोले ना, गप्प होतं. त्याच्या पंखातनं रक्त यायला लागलं. मग सुगरण कोंबडीताई म्हणाल्या, हे बघ, तू माझ्या बाळाप्रमाणेच लहान आहेस, म्हणून आता तुला सोडून देतो. यापुढे माझ्या बाळांना धक्का लावायचा नाही, कळलं का? तू लहान आहेस म्हणून तुला सोडून दिलं, असे म्हणाल्या आणि आपल्या पिल्ल्याजवळ गेल्या. ते पिल्लू उडत उडत वर एका झाडावर जाऊन बसलं. तर ते पिल्लू होतं एका गरुड पक्षाचं. गरुड पक्षी त्या झाडावर बसला होता. पिल्लू गेलं आणि गरुड पक्षाला म्हणालं, बाबा, मला आत्ताच नवीन पंख आलेत, म्हणून मी उडायचा प्रयत्न केला आणि जमिनीवर जाऊन त्या पिल्ल्याला, सुगरण कोंबडीताईच्या पिल्ल्याला चोच मारली. पण ती माझ्या अंगावर आली, मला तिनं जखमी केलं. बघा मला कशी पंखांना जखम झाल्या. असं म्हटल्यावर तो गरुड पक्षी म्हणाला, अरे बाळ, तू लहान आहेस अजून, तुला पंख फुटलेले आहेत. तू आकाशात विहार कर, माझी काही ना नाही. पण तू आज जमिनीवर जाऊन कोंबडीच्या पिल्ल्याला चोच मारलीस, निष्कारण त्या पिल्ल्याला जखमी केलंस, हे मात्र चांगलं केलं नाहीस. तू आकाशात उड, विहार कर, पण छोट्या प्राण्यांना त्रास देऊ नकोस. मोठा झाल्यावर मोठे प्राणी पकडून तू खा, पण लहान प्राण्यांना त्रास देऊ नकोस. ठीक आहे बाबा, पण तुम्ही जावा आणि त्या सुगरण कोंबडीताईचा बदला घ्या. बर, ठीक आहे, मी घेईन बदला, असं तो गरुड पक्षी म्हणाला. मग काय झालं, परत तो गरुड पक्षी खाली गेला. त्यालाही वाटत होतं या कोंबडीने आपल्या पिल्ल्याला जखमी केले, म्हणून गरुड पक्षी कोंबडीच्या घराजवळ गेला. पण कोंबडीताईनं काय केलं होतं, तिनं गरुड पक्षालाही बघितलं होतं आणि त्या पिल्ल्यालाही बघितलं होतं. त्यामुळे तिने आपल्या पिल्ल्यांना सांगितलं, बाळानो, आता तो दुष्ट गरुड पक्षी त्याचं पिल्लू आले, कधी तुमच्यावर हल्ला करतील सांगता येणार नाही, त्यामुळं तुम्ही घरात थांबायचं, बाहेर यायचं नाही. असं म्हणून तिने आपल्या घराभोवतीने भरपूर झाडे लावली. का तर गरुड पक्षी त्याचं ते पिल्लू आपल्या घरात येऊ नये म्हणून. आणि मग तो गरुड पक्षी आला तर सुगरण कोंबडीताईचं एक पिल्लू बाहेर गेलं होतं. ते गरुड पक्षी त्या पिल्ल्याला चोच मारणार एवढ्यात ते पिल्लू वेगानं पळत घरात गेलं. त्यामुळे सुगरण कोंबडीताई बाहेर आल्या आणि त्या गरुड पक्षाला चोच मारू लागल्या. परंतु त्या पक्षाने ऐकलं नाही. तो वर उडायला लागला आकाशात. वर उडत जाऊन सुगरण कोंबडीताईने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी तो गरुड पक्षी सुगरणताईंनी लावलेल्या झाडावर पडला आणि झाडावरनं पडून परत उडून आकाशात गेला. मग काय झालं, वर आकाशात गेला आणि परत आपल्या पिल्ल्याजवळ गेला. पिल्लू काय म्हणाले, बाबा, तुम्ही मारलं का त्या सुगरण कोंबडीताईला, तिच्या पिल्ल्यांना? मग गरुड पक्षी म्हणाला, नाही रे, तिनं आपल्या घराभोवतीनं बंदोबस्त केलाय, ते आता सावध झाल्या. मग तुम्ही तिचा बदला घेणार का नाही सांगा मला? अरे बाळ, असं कसं तू म्हणतोस? मी जाईन, सुगरण कोंबडीताईंना मारून येईन. ठीक आहे ना? तुम्ही कसले मारताय? तुम्ही नुसते बोलण्यातच तुम्हाला बघून घ्यावं, तुम्ही काही कृती करणार नाही, असं पिल्लू गरुड पक्षाला म्हणालं. गरुड पक्षी म्हणाला, ठीक आहे,
मग दुसऱ्या दिवशी गरुड पक्षी खाली गेला तेव्हा सुगरण कोंबडीताई आणि तिची पिल्ले घरात होती. गरुड पक्षी घिरट्या घालायला लागला. हे सुगरण कोंबडीताईनं बघितलं आणि ती बाहेर आली ती त्याच्या मागे मागे पळू लागली. गरुड पक्षी पळायला लागला आणि शेवटी गरुड पक्षी घरात गेला तिच्या पिल्ली खाण्यासाठी, पिल्ल्यांना मारण्यासाठी. पण तेवढ्यात सुगरण कोंबडीताई बाहेर आल्या आणि त्या गरुड पक्षाला शोधू लागल्या. हे सगळं दृश्य कुणी बघितलं? झाडावर लखन माकड दादा बसले होते, त्यांनी बघितलं. ते म्हणाले, हा गरुड पक्षी आलाय, सुगरण कोंबडीताईंना त्यांच्या पिल्ल्यांना त्रास देतोय, सुगरण कोंबडीताईला वाचवलं पाहिजे. म्हणून लखन माकड दादा आले आणि त्यांनी घरातनं पिल्ल्यांना बाहेर काढलं आणि सुगरण कोंबडीताईला म्हणाले, अगं सुगरणताई तू बाहेर ये, मी या तुझ्या घरा बसल्या झाडांना आग लावणार आहे. असे म्हणून लखन माकड दादानी त्या झाडांना आग लावली. मग तो गरुड पक्षी आत होता. आग लागलेली बघून तो बाहेर यायला लागला. पण आगीत त्याचे बाहेर आला, पण पंख जळले. परत तो आपल्या झाडावर गेला आणि तो खूप दुःखी झाला. पिल्लू म्हणाले, बाबा काय झालं तुम्हाला? मग गरुड पक्षाने घडलेली सगळी कहाणी त्या आपल्या पिल्ल्याला सांगितली. अरे बघ, तू मला पाठवलंस, मी गेलो बदला घ्यायला. त्यांच्या कोंबडीताईच्या घरात पिल्ल्यात मी आग लावाय गेलो, पण माझ्याच पंखांना आग लागली. कळलं का तुला बाळ? असा सूड बदला कुणाचा घ्यायचा नसतो. दुसऱ्याने आपलं वाईट केलं म्हणून आपण त्याचं वाईट करायचं नाही, आपण त्याचं चांगलंच करायचं. सूड बदला ही भावना मनातून काढून टाक. कळलं का? कुणाशी शत्रुत्व करायचं नाही. असं गरुड पक्षाने पिल्ल्याला सांगितलं. पिल्ल्याने ते मान्य केले. मग पिल्लू त्या वेळेपासून शहाण्यासारखे वागू लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.